करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। गेल्या 3 दिवसांपूर्वी प्रचार संपवून परत येत असताना घोरपडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। रात्री त्यांना डिस्चार्ज मिळाला तर त्यांनी गगनबावडा तालुक्यातील लखमापूर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। नमस्कार, मी संताजी घोरपडे। आज मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण सर्व नागरिकांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि ताकदीने मतदान करावे। आणि माझ्यावर जो भ्याड झाला होता तरी देखील मी खचलो नाही किंवा मी मतदानाच्या याच्यापासून वंचित राहिलो नाही। तुम्ही देखील सगळ्यांनी घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांनी ताकदीने मतदान करावे हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होते। आमदार अमरीशभाई पटेल व महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आमदार अमरीशभाई पटेल यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं। आज 20 तारीख आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदान सुरू झालेलं आहे। मी पण सकाळी 7:30 वाजता उठून मतदान केलेलं आहे आणि मी सगळ्या शिरपूरवासी सगळे मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सुद्धा आपला मतदाराचा हक्क बजवा आणि आपल्या लोकशाही पद्धतीने आपला राज्य चालवायचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण आपला हक्क बजवून मला भरघोस मताने विजयी करावे असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज राज्यभरात पार पडत आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी आपला मतदानाचा अधिकार आज बजावलाय। मोबाईल मध्ये चालेल ना, एवढं मतदान करून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। शंकर महादेवन यांनी वाशीमधील गोल्ड क्रिस शाळेत कुटुंबासह मतदान केलं। शंकर महादेवन यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी केलंय। मुंबईकर राहणार नाही आणि माझा शहर बद्दल मला खूप गर्व आहे। मी हेच सांगणार की अजून 3-4 तास आहे। तुम्ही सगळं या, घरून निघा आणि वोट करा, कारण हे तुमचा हक्क आहे आणि तुमचा लीडर तुम्ही चुना जो आपल्या शहराला प्रोग्रेसला काय म्हणतात, प्रगती करशील। तर ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू।